सर्वप्रथम नमस्कार सर. माझं नाव सुमित विकास धोत्रे. मी राहणारा दादरकर आहे आणि माझा सध्याचा जो प्लॅन आहे, बिझनेस आयडिया आहे, तो प्रोटीन बार बनवण्यासारखा आहे. तर आज आपल्या ही REPDच्या बॅचमध्ये जो आमचा कोर्स चालू आहे 18 दिवसाचा, की उद्योजक बनवणाऱ्या बॅचमध्ये सरांचं एक मार्गदर्शन आलं आपले मकरंद शेरकर सरांनी, की जे म्हणजे कंपनी आपण फॉर्म करतो, मार्केटिंग करतो, पण आपण ही एक गोष्ट विसरतो की गव्हर्नमेंट पण हा फार मोठा एक कंझ्युमर आहे, त्याला पण सगळ्या गोष्टी लागतात. तर आपण त्याला इग्नोर करतो आणि बाकीच्या कस्टमरवर विचार करतो. तर गव्हर्नमेंट हा फार मोठा कस्टमर आहे. तर सरांनी तो पॉइंट म्हणजे नोटीस मध्ये आणला, आम्हाला ती अवेअरनेस आणली, कारण का आमच्या डोक्यात तो पार्टच नव्हता की गव्हर्नमेंट पण मोठा आमचा एक कंझ्युमर आहे, की आपण त्यांना सुद्धा सप्लाय करू शकतो. तर सरांनी ते जो आपल्याला गव्हर्नमेंटला कसं कस्टमर बनायचं, आपण स्वतः प्रोड्युसर बनून गव्हर्नमेंटला कसे आपले जे प्रोडक्ट्स आहेत, आपली जी सर्व्हिस आहे, ती कशी प्रोव्हाइड करायची, त्या रिलेटेड सरांनी टॉपिक सांगितले. की म्हणजे बहुतेक टॉपिक सांगितले की आपलं वेंडरशिप रजिस्ट्रेशन झालं पाहिजे, आणि त्यामध्ये सरांनी प्रत्येक जे जे पॉइंट्स होते त्यामध्ये काय काय डिसएडव्हान्टेजेस आहेत आणि काय काय ऍडव्हान्टेजेस आहेत ते सांगितलं. की स्टार्टअप करा, त्यामागे काय काय रेग्युलेशन्स आहेत, सरांनी त्या गोष्टी सांगितल्या आणि प्रत्येक गोष्टीचा सरांनी डिटेल्ड इन्फॉर्मेशन दिली आणि आमचं त्या गोष्टी मागे अवेअरनेस आला. आणि हा एक सरांच्या लेक्चरमुळे हा एक पॉइंट ऑफ व्ह्यू आला की आपण जो काही बिझनेस करतोय तो लार्ज स्केलवर नेऊ शकतो आणि गव्हर्नमेंटला सुद्धा आपण पुढे नेण्यासाठी मदत करू शकतो. थँक्यू व्हेरी मच सर.